नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मराठा आरक्षणाचा लढा अखेर माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जिंकला आहे आणि सरकारला देखील मराठ्यांपुढे अखेर झुकावं लागलं। मात्र याच मराठ्यांचे हाल व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने मुंबईमध्ये कूटनीती खेळले ते आपण थोडक्यात पाहूयात। अगोदर हैदराबाद गॅझेट काय आहे आणि ते कशा पद्धतीने काम आहे ते थोडक्यात सांगतो। हैदराबाद गॅझेटच्या निर्णयानुसार हैदराबाद म्हणजेच निजामकालीन जे काही मराठे आहे ते सरसकट कुणबी आहे असा त्याचा अर्थ होतो। मात्र त्याच प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अटीवर म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबीतून दाखले द्या अशी मागणी केली होती। मात्र ती मागणी सरकारने मान्य केली नाही। त्या ठिकाणी सरसकट हा शब्द वापरला नाही आणि देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस मुंबईमध्ये मराठे गेले होते त्या ठिकाणी मराठ्यांचे हाल व्हावे म्हणून त्या ठिकाणी कसल्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी सोय केलेली नव्हते। त्यांना वाटायचं की मराठे हाल अपेक्षा सहन करणार नाही आणि परत फिरतील, पण त्याचं उलट झालं। गावोगावातून शहरातून मराठ्यांसाठी शिदोरी त्या ठिकाणी गेली आणि मराठे कायम उपोषणासाठी त्या ठिकाणी कायम शेवटपर्यंत राहिले। लालबागचा राजा या गणेश मंडळाकडून दररोज पंगत त्या ठिकाणी असायची, अन्नछत्र असायचं, पण मराठ्यांचं उपोषण पाहता ते अन्नछत्र देखील बंद करण्यात आलं। त्यांना वाटायचं की मराठे त्या ठिकाणी जाऊन जेवतील, पण वेळोवेळी गोष्टी बदलत गेल्या आणि मराठ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदत त्या ठिकाणून यायला लागली। महाराष्ट्रामध्ये असं घडलं हे फडणवीसांना कळून चुकलं आणि मराठे काय करतील याचा देखील अंदाज सरकारला आला। हे सगळं प्रकरण पेटत असताना हाके सदावर्ते आणि छगन भुजबळ यांना देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं, आता करायचं काय। अखेर 5 दिवसाच्या उपोषणानंतर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या जरांगे पाटलांच्या सरकारला मान्य कराव्या लागल्या आणि अखेर हैदराबाद गॅझेट हा अधिकृतपणे GR सरकारने मान्य करून मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या। मित्रांनो, ज्या पद्धतीत GR काढला तुम्हाला खरंच वाटतंय का सरकार रद्द करणार नाही किंवा आणखी काय होऊ शकेल? कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।